आणि त्या बिंदूस भिंगाची मुख्य नाभी असे म्हणतात. आणि या नाभीच्या बाबतीत असं आहे की ते नाभीचं एफ बिंदू आणि ओ याच्यामधल्या अंतराला काय म्हणायचं? नाभीय अंतर, फोकल लेंथ. ठीक आहे, आता तिथे मुख्य नाभी म्हणतात. पॅराग्राफ. मुख्य नाभी एफ आणि प्रकाशीय मध्य ओ. पॅराग्राफ. मुलं इंग्लिश मीडियम. द प्रिन्सिपल focus F and O dash. The distance between them is called focal length. It is shown by small f. नाभीय अंतर स्मॉल एफ ने दर्शवतात. पॅराग्राफ. प्रकाश किरण एकवटत असल्याने, प्रकाश किरण अपवर्तनानंतर एकवटले जात असल्याने, पॅराग्राफ, द लाईट रेज आफ्टर रिफ्रॅक्शन, concentrate to a point, that is they converge, म्हणजेच ते अभिसारित होतात. म्हणजेच ते अभिसारित होतात. Hence the lens is called convergent lens. म्हणून या भिंगास अभिसारी भिंग असे म्हणतात. अभिसारी भिंग असे म्हणतात. स्टार. अबाउट कॉन्केव लेन्स. स्टार अंतर्वक्र भिंगाच्या बाबतीत. जेव्हा अंतर्वक्र भिंगाच्या बाबतीत अबाउट कॉन्केव लेन्स डॅश. मगाशी मी काय सांगितलं? बहिर्वक्र भिंगातून किरण एकत्रित अभिसारित होतात, कॉन्सन्ट्रेट होतात, म्हणून त्याला कॉन्व्हर्जंट लेन्स म्हणतात, अभिसारी भिंग म्हणतात. आता पॅराग्राफ केलाय आपण, काय लिहिलंय? अंतर्वक्र भिंगाच्या बाबतीत अबाउट कॉन्केव लेन्स डॅश. जेव्हा समांतर किरणे अंतर्वक्र भिंगावर पडतात, when a parallel beam of light falls on the concave lens, जेव्हा समांतर किरणे अंतर्वक्र भिंगावर पडतात तेव्हा अपवर्तनानंतर, then after a refraction, all the rays go away from each other. अपवर्तनानंतर सर्व किरणे एकमेकांपासून दूर जातात. All the rays go away from each other. Full stop. They appear to have started from. They appear to have started from. ते सर्व किरण मुख्य अक्षावरील आपाती किरणाच्या बाजूच्या, मुख्य अक्षावरील आपाती किरणांच्या बाजूच्या
मुख्य नाभी एफ पासून all the rays appear to have started from the principal focus F. Principal focus शब्द नका लिहू. Appear to have started from point F on the incident side किंवा incident ray side. मुख्य अक्षावरील एफ बिंदू पासून निघाल्यासारखे वाटतात. या बिंदूस अंतर्वक्र भिंगाची मुख्य नाभी असे म्हणतात. This point is called principal focus of concave lens. Principal focus of concave lens. आता एक सोडून नका, नुसतं पॅराग्राफ करा. The distance between F and O is called focal length, small f. मराठी आलेल्या कॅपिटल एफ आणि ओ मधील अंतराला कॅपिटल एफ आणि ओ मधील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात. नाभीय अंतर असे म्हणतात. पॅराग्राफ. बहिर्वक्र. आता ह्याची कन्सेप्ट बघा. हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, हा बहिर्वक्र भिंग आहे, कॉन्व्हेक्स लेन्स. हा इथून जाणार आहे, इथून जाणार आहे, इथून जाणार आहे, इथून जाणार आहे. हे आहे एफ आणि हे अंतर एफ आहे, बरोबर ना, फोकल लेंथ. आता किरणांचा प्रकाश किरणांचा प्रवास कुणीकडून कुणीकडे, इकडून इकडे आहे. जर तुम्ही आपलं एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस जर बघितलं तर इकडून इकडे म्हणजे उजवीकडे चाललंय ना, डावीकडून उजवीकडे प्रवास आपण प्लस मानतो. या एफ च ओ पासूनच अंतर इकडून इकडे जाणार आहे तुम्ही, म्हणून बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर नेहमी प्लस असते, धन असते. स्टार लिहा तिथं. बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर नेहमी धन असते. तुम्ही लिहा. द focal length of convex lens is always positive. या उलट तुम्ही हे समांतर किरण असे जाणार आहेत, पण ते इथून निघाल्यासारखे वाटतात, बरोबर ना. मग हा जो एफ आहे याचा अंतर तुम्ही ओ कडून नेताय, म्हणजे ओ कडून तुम्ही एफ कडे चाललाय. बघा, तुम्ही डिस्टन्स बिटवीन ओ अँड एफ बरोबर आहे, परंतु सगळी अंतर ओ पासून बघायची, एफ पासून ओ नव्हे. म्हणून ओ कडून तुम्ही एफ कडे प्रवास करा, म्हणून फोकल लेंथ ही निगेटिव्ह आहे. कोणाची? अंतर्वक्र भिंगाची. लिहा पॅराग्राफ. अंतर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर ऋण असते. The focal length of concave lens is always negative. Always negative. आता सुरू झाला आकृत्याचा पार्ट, पण त्या नव्हे, मी सांगितलेल्या होत्या त्या नव्हे. लक्ष द्या, आता अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. नाव टाका. इमेजेस formed by convex lens. बहिर्वक्र भिंगामुळे मिळणाऱ्या प्रतिमा डॅश. आता प्रतिमा मिळवायसाठी आपल्याला त्यातली भूमिती माहित पाहिजे. काय आहे भूमिती? तर 3 नियम आहेत.
त्या 3 पैकी कोणतेही 2 आपल्याला प्रकाश किरण घ्यायचे आहेत. आणि आता आपण टायटल कुठलं टाकलंय? फक्त बहिर्वक्र भिंगाचं. ही आहे उभी रेघ, त्यामुळे हा आहे ओ आणि हा इकडचा आहे एफ. एम आय राईट? समजलं तुम्हाला? हे एफ आहे. पहिला किरण, पहिला नियम, जेव्हा, हा पहिला नियम, जेव्हा मुख्य अक्षाला समांतर, हा मुख्य अक्ष आहे, हा आपला मुख्य अक्ष आहे, मुख्य अक्षाला समांतर असलेला किरण येतो तेव्हा तो रिफ्रॅक्शन नंतर, अपवर्तनानंतर या उभ्या रेषेपासून एफच्या मधून गेला. काय बोललो? समांतर आला, एफ मधून गेला. परफेक्ट. दुसरा किरण लिहू नका तुम्ही, लिहून देणार आहे मी. दुसरा किरण, जो किरण इकडच्या एफ मधूनच निघाला, इकडे पण एफ आहे ना, जो किरण एखादा इकडच्या एफ मधून निघून मग भिंगावर पडलाय, तर तो जाताना अपवर्तनानंतर मुख्य अक्षाला समांतर देईल. म्हणजे एफ मधून जाऊन भिंगावर पडला, समांतर जाईल. म्हणजे समांतर आला, एफ मधून गेला, एफ मधून गेला, समांतर गेला. कळलं मला काय सांगायचंय? आणि आकडा 3, जो किरण कसा पण ओ पण ओ मधून चाललाय, तो तसाच पुढे गेला. हा किरण पुढे गेला, हा किरण असा पुढे गेला. ओ मधून जाणारा किरण हा विचलित न होता पुढे तसाच जातो. मग भले हवा, काच हवा असली तरी नो प्रॉब्लेम. मला काय म्हणायचं, पोचलं तुमच्यापर्यंत? अजून एकदा, हा आहे बहिर्वक्र भिंग, ही आहे उभी रेष, इकडचा एफ हा आहे, इकडचा एफ हा आहे. पहिला नियम काय? की मुख्य अक्षाला समांतर आलेला आपाती किरण तो अपवर्तनानंतर कसा जाईल? एफ मधून जाईल. पुढे एकदा दिशा दाखवायची आणि आधी एकदा दिशा दाखवायची. दुसरा, एफ मधून जाणारा किरण, आता इकडे एफ आहे समजा, एफ मधून जाणारा किरण जेव्हा पडतो भिंगावर तेव्हा अपवर्तनानंतर तो असा जाईल. समजा एखादा किरण एफ मधून असा पडला, तो असा समांतर जाईल. आणि तिसरा, ओ मधून जाणारा किरण ओ मधून तसाच पुढे जाईल. कळलं? त्या 3 आकृत्या वेगळ्या दाखवल्यात बघा तिथं पुस्तकामध्ये. पान नंबर 82, 82 बघा तिथं पहिला, इन्सिडेंट रे पॅरलल आला, रिफ्रॅक्टेड रे F2 मधून गेला. दुसरं, इन्सिडेंट रे F1 मधून गेला आणि अपवर्तित किरण आडवा समांतर मुख्य अक्षाला समांतर गेला. तिथं चुकून रिफ्लेक्टेड झालंय, ते खोडा, तिथं रिफ्रॅक्टेड करा. ते रिफ्लेक्शन नाही, आरसा नाही येतो. आणि तिसरा किरण बघा, तो जो निळा किंवा हिरवा दाखवलेला आहे, तो निळा आहे बहुतेक, तो ओ मध्ये ओ पर्यंत आला, तो लाल किरण तसाच पुढे गेला. यापैकी कुठलेही 3 किरण आपण आपल्या ड्रॉइंग साठी वापरणार आहोत. कळलं? लक्षात आलंय? हे तुमच्या लक्षात आलेलं असेल तर मी 1-2 ओळी फक्त लिहून देतो, मग त्या 3 आकृत्या त्याच्या खालचे नियम लिहायचे. कळलं? लिहा. फॉलोइंग एनी 2 रेज, खालील पैकी कोणतीही 2 किरणे, फॉलोइंग एनी 2 रेज can be selected for drawing images by convex lens. For drawing images by convex lens. डॅश करा. आकडा 1 आकृती रूल, आकडा 2 आकृती रूल, आकडा 3 आकृती रूल, किंवा इकडे बघा, त्या तिन्हीचीही एक मर्ज करून आकृती काढू शकता. कशी? हे असं काढायचं, ते नंतर करा, आत्ता नाहीच करायचं. असं करायचं, पेन्सिलनी एक रे पॅरलल न्यायचा, तो पेन्सिलनीच एफ मधून गेला.
आणि याला वन, याला वन असं नाव द्या. म्हणजे ही आकृती कशाशी रिलेटेड आहे? पहिल्या नियमाशी. दुसरं, इथं एफ घ्या, एफ मधून एक किरण भिंगावर पडू द्या आणि तो समांतर गेला, किंवा वर खालून वर न्या वर समांतर गेला, तर ह्याला दोन म्हणा. ह्याची दिशा दाखवायची विसरायचं. ह्याला दोन म्हणा, ह्याला दोन म्हणा. आणि तिसरं एक, आता हे झालं पेन्सिल न, हे झालं निळ्या पेननी करा हे, आणि तिसरं काळ्या पेननी करा. हा किरण असा आला आणि तसाच पुढे गेला. जर लांब काढा फक्त. हा झाला 3. म्हणजे एकत्रित मर्ज केलेली ही आकृती झाली. कळलं मला काय म्हणायचंय ते? पट्टी लावून व्यवस्थित छान काढू शकता. एकत्रित ही आकृती काढली तरी बोर्ड काही मार्क तुमचे घालवणार नाही. फक्त वन रे ते दोन्ही टोकं इकडे बाहेर पडलेला 1 1 दिसलं पाहिजे. इन्सिडेंटचं 1 आणि रिफ्रॅक्टेडचं 1. पुन्हा इन्सिडेंटचं 2 आणि रिफ्रॅक्टेडचं 2 दिसलं पाहिजे. आणि तिसरा जो ओ मधून जाणार आहे तो 3 3 दिसलं पाहिजे. आणि वेगळ्या वेगळ्या कलरच्या पेन्सिली किंवा पेन वापरलं तर मग ते छान दिसतं पण, आणि एकत्रित एकाच आकृतीत मर्ज होऊ शकतं. 3 नियम लिहायला मात्र जागा सोडा. कळलं? आता चला आपले ते जे 7-8 आकृत्याचं पान काढलंय तुम्ही, माझ्या मते तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे असं मानतोय. तुम्हीच आता आरशासमोर उभारून नंतर तास झाल्यानंतर बघा आपण खरंच केलं होतं का दिवसभरात. केलं असेल तर तुम्हाला शाबासकी, नाहीतर एक टप्पू शाब्दिक. आता तुम्हाला मारायचं नाही अजिबात. गुड बॉईज. आता आपल्याला नाव टाकायचंय. स्टार इमेजेस बाय कॉन्व्हेक्स लेन्स. डॅश करा. आणि आता आपले जे ते आता ते टायटल राहू दे तिथंच. तुमचे ते 6-7 आकृत्यांचं केलंय की नाही, एका पानावर 2-2 केलंय, त्या ठिकाणी या आणि पहिल्या आकृतीच्या वर ही पहिली आकृती तुमची, हे असं केलेलं, इथं आकडा एक टाका वर, खूप वर. when the object is at infinity, मराठीवाले, जेव्हा पदार्थ अनंत अंतरावर असतो तेव्हा. आता तुम्हाला मी काल काय शिकवलं होतं ते अजून एकदा रिपीट करतो, जे ऍबसेंट होते त्यांना कळलं. हे तुमचं काय होतं? प्रिन्सिपल ऍक्सिस 0 3 6 9 12 आठवते का? त्यात 6च्या तिथं तुम्ही काय केलं? 5 सेंटीमीटर वर अडीच खाली अडीच असा भिंग काढला, बरोबर आहे? इकडचा हा एफ आहे, हा सी आहे, म्हणजे 2F करा. हा एफ आहे आणि हा सी आहे, म्हणजे 2F करा. आणि आतमध्ये ओ छोटस लिहा. आता ही पहिली आकृती कशी काढायची बघा. तुमचा पदार्थ कुठे आहे? तुमचा ऑब्जेक्ट इकडे माझ्या डावीकडं, तुम्ही पण मोबाईलकडे बघताय, तुमच्या लेफ्टला आहे. अनंत अंतरा. नेहमी लक्षात ठेवायचं, ही जी साईड आहे ना ती आपली ऑब्जेक्ट साईड आहे, आणि इकडची साईड जी आहे ना ती नेहमी उजवीकडची साईड ही इमेज साईड आहे, प्रतिमा. आता अनंत अंतरावर पदार्थ असताना नेहमी लक्षात घ्या, सूर्य आपल्यापासून अनंत अंतरावर आहे. सूर्य उगवताना किंवा मावळताना जर आडवा ढग आला सूर्याच्या, तर त्या ढगाच्या पलीकडून मोठा बीम चाललेला दिसतो बघा. त्या बीम मधला प्रत्येक किरण एकमेकांना समांतर असतो. म्हणजे नियम काय झाला? जेव्हा प्रकाशाचा सोर्स अनंत अंतरावर असतो तेव्हा त्याच्यापासून आपल्यापर्यंत आलेले किरण समांतर असतात. एखाद्या स्लॅबला, पत्र्याला कुठेतरी छिद्र असलं तर त्या छिद्रातनं ऊन येतं बघा, त्या उन्हातले सगळे किरण एकमेकांना समांतर आहेत. का समांतर झाले? कारण तो सूर्य आपल्यापासून प्रचंड अनंत अंतरावर आहे. म्हणून त्यातला एक किरण मी घेतो, इकडे बघा आता आकृतीत. हा किरण आला. आता हा किरण कोणता घ्यायचा? की या प्रिन्सिपल ऍक्सिसच्या छापील रेग आहे ना तुमची प्रिन्सिपल ऍक्सिसची, त्याच्यावरची एक कोरी रेग सोडून द्या आणि त्याच्यावरच्या रेगेचा किरण घ्या, म्हणजे हा किरण. तो आला आणि जाताना तुम्हाला माहिती आपला पहिला नियम, जाताना कुठून जाईल? तो एफ मधून गेला. जाताना कुठून गेला? तो या एफ मधून गेला. आता दुसरा किरण कोणता आहे? हा प्रिन्सिपल ऍक्सिस हाच किरण आहे, त्यालाच एरो करा आणि तो गेला एफ मधून पुढे. म्हणजे ओ मधून जाणारा किरण तसाच पुढे गेला. तुम्ही म्हणाल असला कशाला घ्यायचा, आपण अजून एक वेगळा घेऊ. घ्या,
जो एफ मधून जाईल तो पडला इथं, जाताना कसा गेला, समांतर गेला. पण तो समांतर किरण नाहीच आहे, नाही हा घेताच येणार नाही एफ मधून. अजून एकदा काढतो. हे भिंग समांतर किरण आला आणि एफ मधून गेला, आणि दुसरा हाच किरण ओ मधून सरळ पुढे गेला. म्हणजे आपला प्रिन्सिपल ऍक्सिस हाच एक किरण आहे, कारण का ते समांतर आहेत ना सगळे. सगळे समांतर किरण कसे जातील, ओ इकडच्या एफ मधून जातील, आणि इथं प्रतिमा मिळालेली आय, जिथं एफ आहे तिथंच कॅपिटल आय लिहा. तुम्ही म्हणाल आपण ऑब्जेक्ट का काढला नाही, ऑब्जेक्ट कुठे आहे सध्या, इन्फिनिटीला आहे, त्यामुळे ऑब्जेक्ट आम्हाला नाही दिसत सध्या. फक्त त्याच्यापासून आलेले किरण घेतलेत आपण. कोणते दोन किरण घेतले, एक समांतर आलेला घेतला, तो गेला एफ मधून, दुसरा ओ मधून जाणारा घेतला, तो तसाच पुढे गेला. आता याच्या खाली इथं दोन ओळी आहेत, तिथं लिहायचं मी सांगतो ते. प्रतिमेचे स्वरूप डॅश इथं लिहा, इथं स्टार करून, प्रतिमेचे स्वरूप डॅश, तुम्ही लिहा नेचर ऑफ इमेज डॅश. आता लक्ष द्या, इथं जर तुम्ही पडदा आणला, इथं जर मी पडदा किंवा कागद आणला, तर हा डॉट इथं उमटणार आहे, इथं डॉट उमटणार आहे. इथं जर मी हात आडवा आणला तर मला ते पोळणार आहे, म्हणजे ते वास्तविक आहेत, रिअली आहेत ते किरण, तिथं भास नाही होत. जेव्हा भास नसतो होत, जेव्हा तुम्ही किरण एकत्र एकवटून कलेक्ट करून त्याची प्रतिमा पडद्यावर मिळवू शकत असता, अशा प्रतिमेला म्हणायचं वास्तव प्रतिमा, रिअल इमेज. लिहा तिथं, द इमेज इज रिअल, तुम्ही लिहा प्रतिमा ही वास्तव, कॉमा उलटी, रिअल कॉमा इन्व्हर्टेड, इन्व्हर्टेडचं सुद्धा सांगतो, उलटीचं पण सांगतो, लिहा रिअल इन्व्हर्टेड अँड डिमिनिश्ड, प्रतिमा ही वास्तव, उलटी व अतिशय कमी आकाराची, ब्रॅकेट मध्ये बिंदू प्रतिमा, ब्रॅकेट कंप्लीट, अँड बघा काय सांगितलं, रिअल इन्व्हर्टेड अँड डिमिनिश्ड, ब्रॅकेट मध्ये पॉइंट इमेज, ब्रॅकेट कंप्लीट, फुल स्टॉप. ती भिंगाच्या दुसऱ्या अंगास, the image is obtained on the other side of the lens, ती भिंगाच्या दुसऱ्या अंगास मुख्य अक्षावर एफ बिंदूवर मिळाली. The image is obtained on the other side of the lens at F on the principal axis. 2 किंवा 3 मार्काचा पहिला आकडा संपला. काय आहे पहिला आकडा, when the object is at infinity, पदार्थ अनंत अंतरावर असताना कशा प्रतिमा मिळतात. तर टायटल टाकलं, आकृती काढली आणि प्रतिमेचं स्वरूप लिहिलं. आता इन्व्हर्टेड म्हणजे काय, आता हा जो समांतर किरण आहे तो असा जाऊन क्रॉस होतोय ना, आणि हा असा जातोय, त्यामुळे हे क्रॉस ओव्हर झाल्यामुळं इकडं जर जो सुलटा आहे पदार्थ तो इथं उलटा दिसतो. आता ही बिंदू प्रतिमा, त्यामुळे सुलट उलट नाही करतायत, परंतु ती क्रॉस ओव्हर झाल्यामुळे त्याला बिंदू प्रतिमा म्हणून, आणि ती इन्व्हर्टेड म्हणतो. खरी उलटी आणि बिंदू प्रतिमा असते या केसमध्ये. चला आता त्याच्याच खाली दुसरा आकडा टाका, खालची आकृती आहे की नाही त्याच्यावर, आत्ताच लिहिलेलं आहे त्याच्या खाली, आणि आता आपली दुसरी आकृती ना एकाच पानावर, त्याच्यावर टायटल टाका, वेन द ऑब्जेक्ट इज बियॉन्ड 2F, जेव्हा पदार्थ 2F च्या पलीकडे असतो तेव्हा, जेव्हा पदार्थ 2F च्या पलीकडे असतो तेव्हा. आता माझी माप सगळी व्यवस्थित स्केल माप घेऊन नाही आहेत,
पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही कसं करायचंय बघा. हा डावीकडचा एफ आणि 2F आहे की नाही, हा आणि हा याच्या लेफ्टला म्हणजे आपली ही गडद रेख प्रिन्सिपल ऍक्सिसची त्याच्यावरची ही छापील रेख त्याच्यावरच्या या रेषेपर्यंत या 2Fच्या इकडं डावीकडं असा ऑब्जेक्ट काढा सरळ पेन्सिलनं. व्यवस्थित ऑब्जेक्ट काढा, छान एरो काढायचा, असं असं करून हे असा एरो व्यवस्थित काढा. प्रिन्सिपल ऍक्सिस नंतर एक ओळ सोडा वर त्याच्यावरच्या ओळीपर्यंत तो एरो करा. म्हणजे आपण साधारण 2 सेंटीमीटरचा ऑब्जेक्ट घेतलाय असं मानू पडावे, कारण का 2 रेघ घातल्यानंतर साधारण 1 सेंटीमीटर एवढं असतं, साधारण एक्झॅक्ट नाही. म्हणजे आम्ही 2 रेघांच्या उंचीचा ऑब्जेक्ट घेतलाय. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंय. आता पहिला किरण इकडे बघा, समांतर किरण या उभ्या रेषेपर्यंत आणा आणि गेलं की लगेचच त्याला एरो करा. आता रिफ्रॅक्शन नंतर पुढे कसा जाईल, पहिला नियम शिकलोय आपण, तो किरण इथून एफ मधून गेला, दिशा दाखवा लागेल. आता दुसरा किरण बघा, तो जो एरो आहे की नाही, तो एरो आहे ना, त्या एरोचं टाळकं म्हणजे हे आपल्या ऑब्जेक्टचं हे टाळकं आणि ओ ला पट्टी लावा आणि तसंच पुढे न्या. ऑब्जेक्टचं डोकं आणि त्या भिंगाच्या आतला ओ याला पट्टी लावा, पण पट्टी लावताना कशी लावायची, जरा पुढे वाढवा पट्टी आधी. ते दोन्ही जोडून पुढे रेषा न्यायची आणि एरो करा नंतर लगेच. जिथं छेदतील इकडे बघा, हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे आणि इथं कुठेतरी ते छेदले असं मानू थोड्या वेळ. तर तिथून असा उलटा एरो करून प्रतिमा काढा. म्हणजे आता इथं कसं होईल, असं. मग आता ती प्रतिमा कुठं आली तुमची, एफ आणि 2Fच्या दरम्यान आली का बघा. प्रतिमा जर तुमची एफ उजव्या बाजूचा एफ आणि उजव्याच बाजूचा 2F यांच्यामध्ये जर आलेली असेल तर ती एक्झॅक्ट आकृती झाली तुमची, सगळं बरोबर झालं तुमचं. काय केलं, एक समांतर किरण एफ मधून नेला आणि ओ मधून जाणारा तसाच पुढे नेला. तुमचं 0, 3, 6, 9, 12 जर ऍक्युरेट असलं तर तुमची प्रतिमा एफ आणि 2Fच्या मध्ये आलीच पाहिजे. तुमचं सगळ्यांचं आलं आहे असं मी मानतो. खाली स्टार करा, 2 ओळी लिहायच्यात. नेचर ऑफ इमेज डॅश, प्रतिमेचे स्वरूप डॅश. The image is obtained on the other side of the lens between F and 2F. प्रतिमा भिंगाच्या विरुद्ध बाजूला F व 2Fच्या दरम्यान मिळते. F आणि 2Fच्या दरम्यान मिळते. P चॅटिंग मध्ये काय म्हटलंय बघतो जरा, जॉईन झाले आहेत खूप. ओके ठीक आहे, मला आता 10-12 जणांचे फोन आले. ओके, सेम प्रॉब्लेम. ओके, आणखी एकदा सांगा ते. आता तुम्ही थोडं लक्ष द्या रे बाळांनो. स्नेहा थोडस लक्ष दे, मी रिपीट करतो. ओके, मगाशीचा मेसेज वाटतं लेट झाला मला बघायला. हा काय, एफ आणि 2Fच्या मध्ये दरम्यान मिळते किंवा मध्ये मिळते, फुल स्टॉप. ती आता बघा, मगाशीचा ऑब्जेक्ट कसा आपला असा आहे, प्रतिमा मात्र अशी आहे, म्हणजे काय झाली, ती उलटी झाली. ती वास्तव कॉमा उलटी आणि मूळ पदार्थापेक्षा लहान आहे का मोठी आहे सांगा. आपला मूळ पदार्थ 2 रेषांच्या उंची एवढा आहे आणि ती प्रतिमा थोडी छोटी आहे. वास्तव उलटी व मूळ पदार्थापेक्षा
लहान दिसली. द इमेज इज रियल, inverted and smaller than the original object. Smaller than the original object. आता मी इथं मी स्टॉप करतो आणि लगेचच जॉईन होऊया.